नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी. आज इयत्ता 7वी इतिहास या विषयाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर प्रकरण 12 आहे साम्राज्याची वाटचाल. या पाठाबद्दल आपण माहिती पाहूया. आतापर्यंत आपण मराठी सत्तेचा उदय व विस्तार पाहिला. स्वराज्य स्थापनेपासून ते साम्राज्यापर्यंतचा प्रवास कसा कसा झाला ते आपण अभ्यासलेला आहोत. तर मराठ्यांचा उत्तर भारतात जो साम्राज्य विस्तार झाला त्यासाठी ज्या सरदार घराण्यांनी महत्त्वाचे योगदान दिलेलं आहे त्यांचा थोडक्यात आढावा आपण या पाठामध्ये घेणार आहोत. तर पहिल्यांदा इंदौरचे होळकर या सरदार घराण्यांबद्दल आपल्याला माहिती पाहायचं आहे. इंदौरचे होळकर या घराण्यांबद्दल आपण माहिती पाहूयात. मल्हारराव हे इंदौरच्या होळकरांचे सत्तेचे काय होते, संस्थापक होते. त्यांनी दीर्घकाळ मराठी राज्यांची सेवा केली, म्हणजे राज्याची सेवा केली. गनिमी काव्याच्या युद्ध पद्धतीत ते निष्णांत होते. पहिला बाजीराव व नानासाहेब पेशवा यांच्या काळात त्यांनी उत्तरेत पराक्रम गाजवला. माळव्यात आणि राजपुतान्यात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पानिपतानंतर उत्तरेतील मराठ्यांची प्रतिष्ठा सावरण्यास माधवराव पेशव्यास त्यांची फार मदत झाली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर म्हणजे अहिल्याबाई या मल्हाररावांचा पुत्र खंडेराव यांच्या पत्नी होत. खंडेरावाचा कुंभेरीच्या युद्धात मृत्यू झाला. पुढे काही काळाने मल्हारराव यांचेही निधन झाले. त्यानंतर इंदौरच्या कारभाराची सूत्रे अहिल्याबाईच्या हाती आली. त्या थोर, मुत्सद्दी आणि उत्कृष्ट प्रशासक होत्या. त्यांनी नवे कायदे करून शेतसारा, कर वसुली अशा गोष्टींची घडी बसवली. पडीक जमिनी लागवडीखाली आणणे म्हणा, शेतकऱ्यांना विहिरी खोदून देणे, व्यापार उद्योगाला प्रोत्साहन देणे, तलाव तळे निर्माण करणे यासाठी त्या झटल्या. भारतात चारी दिशांना असलेल्या महत्त्वाच्या धर्मस्थळावर त्यांनी मंदिरे, घाट, मठ, धर्मशाळा, पाणपोया यांची निर्मिती केली. म्हणजे देशाच्या सांस्कृतिक ऐक्याचा त्याचा हा प्रयत्न फार महत्त्वाचा होता. त्या स्वतः न्यायनिवाडे करत असत. त्या दानशूर व ग्रंथप्रेमी होत्या. त्यांनी सुमारे 28 वर्षे समर्थपणे राज्याचा कारभार करून उत्तरेत मराठी सत्तेची प्रतिमा उंचावलेली आहे. राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण करून प्रजेला सुखी केले. मराठीशाहीच्या उतरते काळात यशवंतराव होळकर यांनी राज्य वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतरचा घराणा आहे भोसले घराणे. यांच्याविषयी आपण माहिती पाहू. नागपूरकर भोसल्यांच्या घराण्यातील परसोजी भोसले यांना शाहू महाराजांच्या काळात वराड व गोंडवन या प्रदेशाची सनद देण्यात आली. म्हणजे नागपूरकर भोसल्यांपैकी रघुजी हे सर्वात कर्तबगार व पराक्रमी पुरुष होते. त्यांनी दक्षिणेतील तिरुचिरापल्ली व अर्काट्यांच्या आसपासचा प्रदेश मराठ्यांच्या वर्चस्वाखाली आणला. बंगाल, बिहार व ओडिसा प्रांताचे चौथाईचे वसुलीचे अधिकार शाहू महाराजांनी त्यांना दिले होते. त्यांनी ते प्रदेश मराठ्यांच्या प्रभावाखाली आणले. 1751 मध्ये नागपूरकर भोसल्यांनी ओडिसा सुभा अलीवर्दी खानाकडून जिंकून घेतला. पुढे इसवी सन 1803 पर्यंत मराठ्यांचे प्रभुत्व ओडिसावर होते. त्यानंतरच आहे मराठा डीज याबद्दल पाहणार आहोत आपण. कोलकाता येथील ब्रिटिशांनी नागपूरकर भोसल्यांची धास्ती घेतली होती. मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून कोलकाता शहराचा बचाव करण्यासाठी त्यांनी शहराभोवती खंदक खोदला. तो मराठा डीज या नावाने प्रसिद्ध आहे. पुढचे घराणं आहे ग्वाल्हेरचे शिंदे. या घराण्याविषयी आपण माहिती पाहूया. थोरल्या बाजीरावांनी राणोजी शिंदे यांचे कर्तृत्व हेरून त्याला उत्तरेत सरदार म्हणून नेमले. राणोजीच्या मृत्यूनंतर जयप्पा, दत्ताजी आणि महादजी या त्यांच्या मुलांनीही पराक्रम गाजवून उत्तर भारतात मराठ्यांची सत्ता प्रबळ केली. माधवराव पेशव्यांनी शिंदे घराण्यातील सरदारकी महादजींना दिली. ते पराक्रमी आणि मुत्सद्दी होते. पानिपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा वर्चस्वाने त्यांची प्रतिष्ठा निर्माण करण्याची कामगिरी त्यांना देण्यात आलं, म्हणजे त्यांनी केली. मग उत्तर भारताच्या सपाट प्रदेशात मराठ्यांची गनिमी काव्याची युद्ध पद्धती उपयुक्त ठरणार नाही हे त्यांनी ओळखले. त्यांनी डिबॉन या फ्रेंच लष्करी राजाच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्या फ्रेंच लष्करी तज्ज्ञ होता त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्याचं ठरवलं. आपली फौज त्यांनी प्रशिक्षित केली आणि तोफखाना सुसज्ज केला. या कवायती फौजेच्या बळावर त्यांनी रोहिले, जाट, राजपूत, बुंदेले इत्यादींना नमवले. पानिपतच्या लढाईमुळे मराठ्यांची शक्ती क्षीण झाली असे पाहून इंग्रजांनी दिल्लीच्या राजकारणात भाग घेणे सुरू केले. त्यांनी बंगालच्या सुभ्याचे दिवाणीचे अधिकार स्वतःकडे घेतले. ते दिल्लीच्या बादशहाला स्वतःच्या ताब्यात घेऊ इच्छित होते. अशा विपरीत परिस्थितीत महादजी शिंदे यांनी इंग्रजांवर मात करून बादशाला पुन्हा गादीवर बसवले. या कामगिरीवर खुश होऊन बादशाने त्यांना वकील-ई-मुतलक हे पद देऊ केले.
याचा अर्थ त्यांना दिवाणी व लष्करी अधिकाऱ्याची मुखतारी देऊ केली. त्यांनी ते पद बालपेशवे सवाई माधवराव यांच्या वतीने स्वीकारले. या पदामुळे दिल्लीची पातशाही मराठ्यांच्या पूर्ण नियंत्रणात आली. कोसळणाऱ्या बादशाहीचा डोलारा सावरणे हे सोपे काम नव्हते. महादजींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मोठ्या जिद्दीने 1784 ते 1794 या काळात दिल्लीचा कारभार पाहिला. पानिपतच्या लढाईत जबाबदार असलेल्या नजीब खानाचे वारसदार अद्याप रोहिलखंडात कारस्थाने करतच होते. नजीबाचा नातू गुलाम कादिर याने लाल किल्ल्याचा ताबा घेऊन पैशासाठी बादशहाचा किंवा बेगमाचा छळ केला. बादशहाचे डोळे काढले व खजिना बळकावला. अशा परिस्थितीत महादजींनी कादिरचा पराभव केला. त्याने बळकावलेली संपत्ती जप्त केली आणि ती बादशहाला परत केली. अशा रीतीने महादजींनी पानिपतच्या लढाईनंतर मराठ्यांची पत परत मिळवून दिली. दिल्लीच्या बादशाला मराठ्यांच्या ताब्यात ठेवून भारताचे राजकारण चालवले. पेशव्याच्या ग्रहकलहाचा एक परिणाम म्हणून रघुनाथराव इंग्रजांच्या आश्रयाला गेला होता. इंग्रजांच्या मदतीने पेशवेपद मिळवण्याचा त्याचा इरादा होता. मराठी मुत्सद्देंना हे मान्य नव्हते. त्यामुळे मराठे व इंग्रज यांच्यातील संघर्ष अठळ ठरला. मात्र त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की हिंदुस्थानवर राज्य कोणी करायचे याचे अंतिम निर्णय मराठे आणि इंग्रज या दोन महासत्तांमधील संघर्षातूनच होणार होता. मुंबईहून इंग्रज बोरघाट मार्गे मराठ्यांवर चालून आले. महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठी सेना एकवटली. गनिमी कावा पद्धतीचा वापर करून मराठ्यांनी इंग्रजांना धान्य सामग्री मिळू दिली नाही. उभय सैन्याची गाठ वडगाव सध्याच्या पुणे मुंबई रस्त्यावर पडली. या लढाईत इंग्रजांचा पराभव झाला. त्यामुळे रघुनाथरावाला मराठ्यांच्या ताब्यात देणे इंग्रजांना भाग पडले. दिल्लीवर 1803 पर्यंत मराठ्यांचे नियंत्रण होते. इंग्रजांनी भारत जिंकला तो मराठ्यांशी लढाया करून हे लक्षात घेतले म्हणजे महादजींच्या कामगिरीचे मोल लक्षात येतं. मग दिल्लीच्या कारभाराची व्यवस्था लावून ते पुण्यात आले. पुण्याजवळ वानवडी येथे त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या स्मरणात छत्री उभारलेली आहे. म्हणजे शिंदे छत्री वानवडी पुणे हे आपल्याला पाहता येते. शिंदे छत्री वानवडी पुणे हे त्यांचं एक स्मारक आहे, ते आपण पाहू शकतो. शिंदे छत्री वानवडी पुणे येथे आपलं स्मारक दिसतो. ते महादजी शिंदेच्या स्मरणात उभा केलेला आहे. त्यानंतरचं शिंदे, होळकर आणि भोसले यांच्याप्रमाणेच इतरही काही प्रमुख सरदारांनी काय केलेलं आहे, मराठ्यांच्या राज्याची उल्लेखनीय सेवा केली आहे. शिवाजी महाराजांनी उभारलेले आरमार कान्होजी व तुळाजी आग्रे या पितापुत्रांनी प्रबळ बनवले. या प्रबळ आरमाराच्या जोरावर त्यांनी पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी या आरमारी सत्तांना धाक्यात ठेवले आणि मराठ्यांच्या राज्याच्या किनारपट्टीचे रक्षण केले. सेनापती खंडेराव दाभाडे व त्याचा पुत्र त्रिंबकराव यांनी गुजरातमध्ये मराठी सत्तेची पायाभरणी केली. खंडेरावाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी उमाबाई हिने अहमदाबादच्या मुघल सरदाराचे पारिपत्य केले. तेथील किल्ला जिंकून घेतला. पुढे गायकवाडांनी गुजरातमधील वडोदरा हे आपले सत्तेचे केंद्र केले. मध्य प्रदेशातील धार आणि देवासच्या पवारांनी शिंदे व होळकर यांना उत्तरेत मराठ्यांचा सत्तेचा विस्तार करण्यात मोलाचे सहाय्य केले. त्यानंतर आहे माधवराव पेशवेच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या राज्याची घडी विस्कटली होती. ती नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांनी व्यवस्थित बसवली. महादजी उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व स्थापण्यात गुंतलेले असताना नाना फडणवीस यांनी दक्षिणेकडील राजकारणाची सूत्रे सांभाळली. या काळात पटवर्धन, हरिपंत फडके, रास्ते इत्यादी सरदारांनी त्याला साथ दिली. त्यामुळे मराठ्यांच्या सत्तेचे दक्षिणेत वर्चस्व स्थापन झाले. इंदोरचे होळकर, नागपूरचे भोसले, ग्वालियरचे शिंदे, वडोदऱ्याचे गायकवाड यांनी पराक्रम आणि नेतृत्व, कर्तबगारी इत्यादी गुणांच्या द्वारे मराठ्यांच्या सत्तेला वैभव प्राप्त करून दिले. ते मराठ्यांच्या सत्तेचे अखेरचे टप्प्यातले काय होते, आधारस्तंभ होते. उत्तर व दक्षिण भारतात मराठ्यांचे सत्तेचे प्रभुत्व निर्माण करण्यात मराठा सरदार यशस्वी झालेले होते. महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या मृत्यूनंतर मात्र या सत्तेला उतरती कळा लागली. या काळात रघुनाथरावांचा पुत्र बाजीराव दुसरा हा पेशवा होता. त्यांच्याकडे नेतृत्वाचे गुण नव्हते, उलट अनेक दोषच होते. तो मराठा सरदारांमध्ये ऐक्य निर्माण करू शकला नाही. मराठा सरदारांमधील दुहीमुळे मराठ्यांची सत्ता आतून पोखरली गेली. अशा अनेक कारणांनी दुसऱ्या बाजीरावाच्या काळात मराठ्यांचा उत्तरेतील व दक्षिणेतील प्रभाव कमी होत गेला. मराठ्यांची जागा इंग्रजांनी घेतली. इंग्रजांनी इसवी सन 1817 मध्ये पुणे ताब्यात घेऊन येथे युनियन जॅक हा आपला ध्वज फडकावला.
इसवी सन 1818 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील आष्टीच्या लढाईत इंग्रजांनी मराठ्यांचा काय केलेला आहे, पराभव केला आणि त्यामुळे मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली। ही घटना भारताच्या इतिहासात एक मोठा बदल घडवणारी आहे। या घटनेनंतर इंग्रजांनी बहुतांश भारत आपल्या आधिपत्याखाली आणला। भारताचा पाश्चात्य जगाबरोबर संबंध वाढला। अनेक जुन्या गोष्टी निष्प्रभ झाल्या व बाजूला सारल्या गेल्या। एक मोठे स्थित्यंतर झाले। भारताच्या इतिहासातील मध्ययुग संपुष्टात आलं, म्हणजे आधुनिक कालखंडाला सुरुवात झाली। अशा प्रकारे आपण साम्राज्याच्या वाटचालामध्ये ह्या 3 घराण्यांनी अनेक महत्त्वपूर्ण कामगिरी केलेलं आहे। इंदोरचे होळकर घराणे म्हणा, त्यामध्ये अहिल्याबाई होळकर यांचं कामगिरी खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर नागपूरचे भोसले आणि ग्वाल्हेरचे शिंदे यांच्या कार्याबद्दल आपण माहिती पाहिलेलं आहोत। तर अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। थँक्यू।